निकिता बाजारात जात होती. फ्रीज उघडून तिला भाज्यांची यादी करायची होती. तेव्हा तिने पाहिलं फ्रीज पूर्ण रिकामं होतं. हे पाहून तिला आश्चर्य वाटलं. निकिताला आश्चर्य वाटले कारण तिने 2च दिवसांपूर्वी भाजी आणली होती. आज आले आणि लिंबू संपले असे वाटले म्हणून ती तेवढं खरेदी करायला बाजारात जात होती. सोबतच राशनच्या काही वस्तूही घ्यायच्या होत्या. पण भाजी इतक्या लवकर संपेल असं तिला वाटलं नव्हतं. ती डोकं धरून विचार करू लागली की आजकाल उन्हाळ्यात भाज्या किती महाग झाल्या आहेत. पण जावेच्या मुलांनी माझा पूर्ण फ्रीज रिकामा केला आहे. आता मी काय करू? असो. काही वेळाने तिने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि ती तिच्या सासूबाईंना म्हणाली, आई तुमच्याकडे 1000 रुपये असतील तर मला द्या. घरातील काही महत्त्वाच्या वस्तू संपल्या आहेत, त्या आणायच्या आहेत. तेव्हा तिची सासू तोंड पाडून म्हणाली, सुनबाई हे काय आहे? जेव्हाही बघते तेव्हा तुझं स्वयंपाकघरात काहीतरी गहाळ असते. तुला महिन्याचे राशन एकदाच मिळत नाही का? निकिता काळजीने म्हणाली, आई मी महिन्यातून एकदाच राशन भरते. पण तुम्हाला फळे, भाजीपाला, दूध इत्यादी सामानासाठी पैसे लागतील. तेव्हा तिची सासू रागाने म्हणाली, आदित्य तुला दर महिन्याला पैसे देतो घर खर्चासाठी, तरी तू माझ्याकडे पैसे मागत आहेस. माझ्याजवळ पैशाचे झाड लावले आहे का? निकिताला आश्चर्य वाटले. तिच्या सासूबाईंना पेन्शन मिळायची. त्या त्यांची सर्व पेन्शन स्वतःकडे ठेवायच्या. मध्येच कधी गरज पडली की पैसे मागितल्यावर ती त्यांना काहीतरी सांगायची. निकितालाही तिच्या सासूबाईंकडून पैसे मागायचे नव्हते. पण कधी कधी तिला खूप असह्य वाटायचे म्हणून तिला पैसे मागावे लागले. असो. तिच्या सासूने वाईट तोंड करून 500 रुपये तिला दिले. तेव्हा निकिताला तिच्या सासूबाई भीक देत असल्यासारखे वाटले. तरीही ती काही बोलली नाही कारण तिला बाजारात जायचे होते आणि परत आल्यावर तिला स्वयंपाक पण बनवायचा होता. ती बाजारात गेली पण तिच्या मनात खूप अस्वस्थता होती. घर कसं चालवायचं हे तिला कळत नव्हतं. महागाई खूप वाढली होती असं नाही, पण जावेची मुलं रोज त्यांच्या घरी यायची आणि स्वयंपाकघरातून काहीतरी राशनमधील सामान घेऊन निघून जायची. आता स्वयंपाकघरातील सामान संपायला लागल्यावर तिची सासू तिला शिव्या देऊ लागली. वाटणी अगोदरच झाली असली तरी जावेची मुलं त्यांच्या आजीला भेटण्याच्या बहाण्याने घरात यायची. स्वयंपाकघरात शिरायची आणि फ्रीजमधून काहीतरी काढून घेऊन निघून जायची. कधीकधी ते तयार केलेली भाजी आणि पोळ्या देखील घेऊन जायचे. आणि निकिता जेव्हा तिच्या सासूला काही सांगण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा तिची सासू तिला म्हणायची, ते पण आपल्या घरचीच मुलं आहेत. त्यांनी खाण्यापिण्याच्या वस्तू घेतल्या तर तुला काय अडचण आहे? घरात तू थोडीच कमावती आहेस. ते सामान माझ्या मुलाच्या कमाईने घरात येत आहे आणि ती मुलंही माझ्या मुलाचीच आहेत ना. निकिता गप्प राहायची. पण जेव्हा तिची सासू सांगू लागली की तुला घर कसं चालवायचं ते कळत नाही, मग त्या गोष्टीचं तिलाही खूप वाईट वाटलं. त्यामुळे तिनेही आपला मेंदू कामाला लावला आणि तिला एक कल्पना सुचली. जेव्हा ती स्वयंपाकघरात संध्याकाळचे जेवण बनवत होती तेव्हा ती पटकन हात हलवत होती. कारण तिला चांगलंच माहीत होतं की जेवणाचा वास शेजारच्या घरात कधी पोचेल आणि मुलं धावत येतील. पटकन स्वयंपाक करून तिने सर्व पदार्थ एका वेगळ्या भांड्यात काढून आपल्या खोलीत ते भांडे ठेवायला सुरुवात केली. तिच्या सासूने हे बघितल्यावर त्या किचनमध्ये आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई तू हा तयार स्वयंपाक खोलीत का ठेवतेस? तुझा माझ्यावर विश्वास नाही का? तुला वाटतं का मी हे सर्व अन्न चोरून खाईन? मग निकिता घाईने म्हणाली, आई प्लीज मला 2 मिनटं बोलू तर द्या. मी आत्ता तुमच्याशी बोलते. असं म्हणत तिने पटकन किचनमधले सगळे डबे उचलून एका उंचीवर ठेवले आणि फ्रीजलाही कुलूप लावले. फ्रीजला कुलूप पाहून तिची सासू रागाने म्हणाली, सुनबाई तू माझ्यामुळे हे फ्रीजला लॉक लावले आहेस का? मी इतके वर्ष घर सांभाळते पण आजपर्यंत मी कधीच फ्रीजला कुलूप लावले नव्हते. तुझ्यात एवढी हिंमत आहे की मी इथे समोर उभा असताना तू फ्रीजला कुलूप लावतेस? मी फ्रीजचा दरवाजा उघडते. तेव्हा निकिता तिचा हात मागे घेत म्हणाली, नाही आई, मी तुम्हाला फ्रीजची चावी अजिबात देणार नाही आणि हे कुलूप मी तुमच्यासाठी नाही तर माझ्या जावेच्या मुलांसाठी लावले आहे. आता मात्र तिची सासू आणखीनच चिडली आणि ती म्हणाली, तू मुलांमध्ये भेदभाव करतेस. अगं ती लहान मुलं आहेत, आपल्या घरातली मुलं आहेत. ते जरी आले 2 पोळ्या त्यांनी खाल्ल्या आणि थंड पाणी प्यायला फ्रीज उघडलं तर तुला त्यांची काही अडचण आहे का? तुझ्या जावेच्या मुलांना 2 पोळ्या खाल्ल्या तर फार नुकसान होणार नाही. निकिता नाराज होती कारण ती मुलं आजीच्या सांगण्यावरून तिच्या वाट्याचं अन्न उचलून घरी घेऊन जाणार नाही तर फ्रीज उघडून आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, चॉकलेट, फळं, भाज्या, टोमॅटो, दूध असं सगळं संपवणार आहेत. त्यामुळे त्यांचे बजेट बिघडत होते. निकिता हळूच म्हणाली, आई फ्रीजला कुलूप लावावं लागेल ना. ताईचे मुलं आल्यावर ते जाण्यापूर्वी त्यांनी 2च पोळ्या खाऊन थंड पाणी प्यालं तर मला काही हरकत नाही.
पण ते इथे आले तर फ्रीजमधून इतरही अनेक गोष्टी काढतात, ज्यात तयार अन्न, टोमॅटो, महागडी फळे आणि भाजीपाला हे सर्व ते घेऊन जातात. मागच्या वेळी जेव्हा मी मुलांना फ्रीज उघडण्यास मनाई केली होती, तेव्हा तुम्ही त्यांना फटकारले होते. मी मुलांसमोर फ्रीज उघडायला काय हरकत आहे? त्यांची हिंमत एवढी वाढली की फ्रीजमध्ये पडलेले दूध, दही सर्व काही ते घेऊन जातात. आई, जर मी खूप श्रीमंत कुटुंबातील असते तर मला याची पर्वा नसते. जेव्हा मी तुमच्याकडे पैसे मागते तेव्हा तुम्ही ते देण्यास मला कित्येक वेळा नकार दिला. फ्रीज बंद करून मी चूक करत आहे असे तुम्हाला वाटत असले तर मी फ्रीज उघडं ठेवते आणि तुम्ही तुमच्या पेन्शनमधून घर खर्च चालवा. मला विनाकारण टेन्शन देऊ नका. आता तिच्या सासूने बोलणे बंद केले होते, कारण त्यांच्या सुनेने त्यांना पेन्शनमधून घर खर्च चालवायला सांगितले होते. सासू गप्प बसलेली पाहून निकिता शांतपणे स्वयंपाकघरातून निघून गेली. तिची सासू त्यांच्या खोलीत जाऊन शांतपणे बसल्या. काही वेळाने मुले घरी आली. मुलं येताच ते सरळ किचनमध्ये गेले आणि फ्रीजचा दरवाजा उघडू लागले. तेव्हा फ्रीजचे दार न उघडल्यामुळे त्यांनी त्यांच्या आजीकडे तक्रार केली आणि म्हणाले, आजी हे बघ, काकूंनी फ्रीजला लॉक केलं आहे. आम्हाला पिण्यासाठी थंड पाणी हवं आहे. तेव्हा आजी म्हणू लागली, मुलांनो इकडे या, माझ्याकडे भांड्यात थंड पाणी आहे. तुम्ही ते पाणी पिऊ शकता. मी तुम्हाला प्यायला पाणी देते. तेव्हा मुलं म्हणू लागली, नाही नाही आजी, आम्हाला फक्त रेफ्रिजरेटरमधलं पाणी हवं आहे. तेवढ्यात निकिता मागून आली आणि फ्रीजमधली एक बॉटल काढून त्यांच्या दिशेने वाढवत म्हणाली, हे घ्या फ्रीजमधलं थंड पाणी प्या. ते मुलं पाणी प्याले, पण तिथे जास्त वेळ राहू शकले नाही, कारण त्यांचा खरा उद्देश त्यांच्या आईने त्यांना शिकवलं असावं. त्यामुळे आज ना मुलांना खेळावंसं वाटत होतं, ना ते आजीशी गोड बोलत होते. थोडा वेळ बसून राहिल्यावर त्यांचा हेतू पूर्ण होत नसल्याने ते घराच्या दिशेने चालायला लागले. पण ते मुलं त्यांच्या आईवडिलांनी शिकवलेल्या गोष्टींनुसार वागतात. मुलं असं थंडपणे वागताना पाहून निकिताच्या सासूबाईंचे डोळेही आज उघडले होते. मुलं इतकी लहान नसतात हेही त्यांना समजलं. त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर ते इकडे आले होते. आज जेव्हा मुलांना त्यांच्या इच्छेनुसार घरात वावरण्याची संधी मिळाली नाही, तेव्हा ते सर्व खेळ आणि गोड बोलणे विसरून गेले. आणि त्या दिवसापासून सासूने निकिताला काहीही सांगितलं नाही. निकितासुद्धा रोज स्वयंपाक झाल्यावर तो स्वयंपाक फ्रीजमध्ये ठेवायची आणि फ्रीजला कुलूप लावायची. त्यामुळे हळूहळू मुलांनाही समजले की आता त्यांना तिथून जास्त काही मिळणार नाही, म्हणून त्यांनी घरीच येणे बंद केले होते. आता तर मुलं चुकूनही आजीची विचारपूस करायलाही येत नाहीत. हे पाहून निकिताच्या सासूबाईंना आश्चर्य वाटलं. तिला खूप वाईट वाटलं आणि त्या विचार करू लागल्या की मुलं फक्त फ्रीजमधून वस्तू घ्यायला येत होती का? त्यांनी हे मनावर घेतलं नाही, कारण मुलांना आई जसं देते तसेच संस्कार मिळतात. पण त्यांना आता समजलं होतं की कदाचित निकिता जे करते ते बरोबर आहे. मित्रांनो, मुलांनी खाल्लं पिल्लं तर काही हरकत नाही, पण मुलांच्या वागण्यामुळे जर कौटुंबिक बजेट बिघडायला लागलं तर काय करायचं? अशी परिस्थिती आल्यावर कोणीही वैतागून जाईल. तुम्हाला काय वाटतं? निकिताने घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य? कृपया कमेंट करून कळवा. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. आभारी आहोत.